नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024 जी की आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. कारागृह आणि बँड्समन याच्यासाठी संपूर्ण भरती प्रक्रिया पुरुष उमेदवारासाठी अजून बाकी आहे. आणि मुंबई पोलीस शिपाई जे आहे मित्रांनो, हे 5 सप्टेंबरपर्यंत यांचं फिजिकल होऊन जाईल आणि महिलांचं सर्वच फिजिकल कंप्लीट झालेलं आहे. आता त्या फक्त लेखीची वाट बघत आहे. तत्पूर्वी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि ही भरपूर कॅन्डिडेटसोबत घडलेली आहे, कारण की माझ्या व्हिडिओलासुद्धा भरपूर कमेंट येत आहेत. या व्हिडिओमध्ये मी एका मित्राची कमेंट ती दाखवणार आहे तुम्हाला. आणि असा प्रॉब्लेम भरपूर जणांना येतो. आणि तो प्रॉब्लेम का आहे, तर तो प्रॉब्लेम आहे चिपचा मित्रांनो. चिप लावल्यामुळे उमेदवारांना खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तंत्रज्ञानाच्या नावाखाली फक्त गोंधळ सुरू आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये गलती आपली नसतानासुद्धा आपल्याला तो भोगावा लागत आहे. याचं खूप मोठं दुःख आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, ही पोलीस भरती म्हणजे मागच्या पोलीस भरतीपासून महाराष्ट्र शासनाचं जे असं पोलीस भरतीचं धोरण होतं की टायमिंगचा खूप मोठा गोंधळ व्हायचा. असं म्हणजे मुलांच्या खूप तक्रारी राहायच्या मित्रांनो, की जेव्हा आमचं 100 मीटर असतं, म्हणजे 1600ला एवढा प्रॉब्लेम नव्हता आहे, पण 100 मीटरचं जेव्हा ग्राउंड असतं, जेव्हा टायमरमध्ये आमचा 1 सेकंद वाढत आहे, 2 सेकंद वाढत आहे, कारण की जे टायमर सेट करणारे असतात किंवा टायमरवर जे असतात लोक, तर ते बटन दाबताना उशीर करत आहे, अशी भरपूर जणांची तक्रार ही होती. आणि त्या तक्रारीच्याच पार्श्वभूमीवर जे डिजिटल जी RFID जी चिप असते मित्रांनो, रेडिओ फ्रिक्वेन्सीवर जी डिपेंड असते मित्रांनो चिप, तर ती चिप याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये राबवण्याचं धोरण म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलानं अवलंबलं होतं मित्रांनो. आता केंद्रामध्ये जे मित्रांनो चिपचा उपयोग खूप अगोदरपासून होतो, कारण की आमचंसुद्धा जेव्हा फिजिकल झालं होतं तेव्हा आम्हालासुद्धा चिप लावण्यात आली होती, पण आमचा टायमिंग खूप प्रॉपर आला होता मित्रांनो. म्हणजे त्या चिपचं खरंच म्हणजे भरती झाल्यानंतरसुद्धा मी नेहमी म्हणायचो की यार, रेल्वेमध्ये असो किंवा कधी असो, की जी भरती प्रक्रिया किंवा प्रॉपर फिजिकल जे होतं ना, तर ते रेल्वेसारखं किंवा केंद्रासारखं फॉलो व्हायला पाहिजे. कारण की कधीच कोणती तक्रार येत नाही मित्रांनो त्यांची, आणि आपण थोडं काय करतो की तक्रार येते. आता इथं बघा, एक कमेंट केलेली आहे मित्रांनो, स्पर्धा नॉलेज म्हणून हे मित्र आहेत, त्यांचं म्हणजे नाव आहे यूट्यूबला. तर मुंबई पोलीस 1600 मीटरमध्ये खूप गोळ होतो आहे. मी फर्स्ट असूनसुद्धा 5:40चा टाईम दिला, आणि सेकंडवाल्याला 5:03चा आणि थर्डवाल्याला 5:32चा टाईम दाखवला. बघा म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो, की पहिला येऊन यांना 5:40चा टायमिंग दिला, दुसऱ्याला 5:03चा टायमिंग आहे, तिसऱ्याला 5:32चा टायमिंग. आणि याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं तर म्हणजे त्याच्यामध्ये ते म्हणतात की नाही नाही, आम्हाला जो याच्यामधून हे रिझल्ट आम्ही तोच देणार आहे म्हणून. म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे. आणि यांचा जो पचका होता मित्रांनो, हा मागच्या वर्षी एवढा मोठा झालेला होता, कारण की खूप मोठा झालेला होता. आता ह्यावेळेस तरी पावसाळ्या चिपमध्ये बाबा काही प्रॉब्लेम येऊ शकतो, पण ती डिजिटल चिप असते मित्रांनो, त्याला पाणी लागलं किंवा काय लागलं त्यानं काही फरक पडत नाही खरं सांगायचं म्हणजे. कारण की जसं आता आपण स्मार्ट वॉच वापरतो, स्मार्ट वॉचला पाण्यात जरी धुतली तरी काही प्रॉब्लेम येत नाही तिला. आणि ती चिप असते, मायक्रो चिप आहे मित्रांनो, ती रेडिओ फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते, तिला पूर्ण कोटिंग असते. ती चिप पाण्यामध्ये जरी गेली आणि काही जरी झालं तर तिला काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामधून रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेट व्हायला जर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही ते मान्य करा की नाही, रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅप्चर करताना पाणी असलं किंवा आभाळ असलं तेव्हा, कारण की आपल्या डिशवरून बघा ना तुम्ही, आपल्या घरी डिश असते, आता ते पूर्ण फ्रिक्वेन्सीवर काम करते सॅटेलाईटच्या याच्यावर, की आभाळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं जी डिश असतं त्याचं क्वालिटी कमी जास्त होतं, किंवा पाऊस आल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट दिसत नाही. तसं पाऊस आल्यानंतर किंवा आभाळ आल्यानंतर ह्या चिपमध्ये काही प्रॉब्लेम होतो का, तर याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण की भरपूर मुलांचा प्रॉब्लेम येत आहे. ज्या मुलांचं फिजिकल एका ठिकाणी बाहेर ज्यांनी SRPF मारलेला असेल, समजा ज्यांचं फिजिकल 97 येत आहे, ते इकडे येऊन 32-34वर लटकत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 2 दिवसापूर्वी 48चं फिजिकल मारलेलं आहे, तो मुलगा इकडं 34 ग्राउंड येत आहे त्याला मुंबईमध्ये. म्हणजे
हास्यास्पद गोष्ट म्हणावं लागेल, कारण की तो कॅन्डिडेट असं नाही की बाबा पेपर आहे, पेपर खूप कठीण आला म्हणून मार्क्स कमी झाले. अहो त्याचं फिजिकल आहे. जर तो 48चं तिकडं फिजिकल मारत आहे, तर त्याला इकडं 34 मार्क कसे येऊ शकतात? 2-3 मार्क ठीक आहे, आपण 45 पकडू, 44 पकडू, डायरेक्ट 14 मार्काचा एवढा डिफरन्स कसा येऊ शकतो? म्हणजे बाहेर मारलेलं फिजिकलमध्ये आणि याच्यामध्ये 10, 12, 14 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येते मित्रांनो. तर किती म्हणजे कठीण गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि ह्यामुळेच म्हणत आहे की यावेळेस मुंबईचं फिजिकल जे आहे हे कमी लागू शकतं. कारण की एक तर पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू आहे, वरतून हे असा घोळ सुरू आहे. मागच्या वर्षी काय गोष्ट झालेली आहे मित्रांनो, मागच्या वर्षी यांना म्हणजे एवढी नामुष्की आली होती यांच्यावर, पोलीस भरती करणाऱ्यांवर, की मागच्या वेळेस जेव्हा ग्राउंड झालं होतं, तर आपल्या देशामध्ये म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, जगामधला सर्वात मोठा रनिंगमधला जो ॲथलीट आहे उसेन बोल्ट जमैकाचा, त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे मित्रांनो 9.58 सेकंदाचा 100 मीटरचा. पण मागच्या पोलीस भरतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जवळपास 10-12 कॅन्डिडेट असे होते, ते 9 सेकंदामध्ये पळाले होते मित्रांनो. आणि ती कमाल कशाची होती? ते पळाले नव्हते ॲक्च्युअली. ती कमाल होती या तंत्रज्ञानाची, या चिपची. म्हणजे जेव्हा रिझल्ट आला तेव्हा ते लोक बघितले. आता तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करता, तुम्हाला माहिती आहे की जगामधला सर्वात म्हणजे 100 मीटरचा रेकॉर्ड जो आहे तो हुसेन बोल्टच्या नावावर आहे, 9.58 सेकंदाचा. त्याच्यानंतर त्याच्याच नावावर 9.69चा आहे, 9.79चा आहे, किंवा जॉन ब्लॉक असेल किंवा बाकी 1-2 आहेत मित्रांनो. 10 सेकंदाच्या आत फक्त 4-5 जणच पळालेले आहेत. पण आपले 9 ते 10 जण पोलीस भरतीचे पळाले होते मित्रांनो. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पाठवायला पाहिजे होतं का नाही? ही नामुष्की त्यांच्यावर तेव्हा कळाली त्यांना, जेव्हा रिझल्ट लावल्यानंतर, की अरे यांना 9. मग त्यांचं फिजिकल परत घ्यावं लागलं मित्रांनो. मग तेव्हा तुम्ही मान्य केलं की चिपमध्ये घोळ आहे म्हणून, आणि ह्यावेळेस तुम्ही म्हणता नाही नाही, चिपचा जो रिझल्ट येईल तोच आम्ही ग्राह्य धरणार आहे म्हणून. म्हणजे मागच्या वर्षी एक नियम का? मागच्या वर्षी हे नियम बदलणार नव्हते मित्रांनो. 10 सेकंदाच्या वर जर टायमिंग असता, तर मी चॅलेंजनं सांगतो मागच्या वर्षीसुद्धा त्या मुलांचं फिजिकल रिपीट झालं नसतं. त्यांचा टायमिंग हा 9 सेकंदा, 9.25 सेकंद, म्हणजे 9.5 सेकंदाच्या आत होता, म्हणून त्यांचं फक्त फिजिकल मागच्या वेळेस झालं. कारण की त्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर म्हणजे खूपच लज्जास्पद गोष्ट होईल का जर या गोष्टीची पेपरबाजी झाली तर, काय झाली तर. त्यामुळे त्यांनी स्वतःवरून त्यांचं फिजिकल रिपीट केलं. आणि ह्यावेळेस असे प्रत्येक जिल्हा बघा, एक विद्यार्थी होता ज्याला ढाण्यावाग म्हणून लोकांनी खूप मोठा सपोर्ट केला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जालन्यामध्ये SRPFला असाच प्रॉब्लेम झाला होता. त्याचा 16 सेकंड टायमिंग आला होता चिपचा. 16 सेकंड टायमिंग आला होता. त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जो बोलला होता तो अधिकाऱ्यांसमोर, आणि ते प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण की तुमचं फिजिकल कसं आहे हे तुमच्या व्यतिरिक्त कोणाला माहीत नसतं मित्रांनो. मी म्हणू शकत नाही की या विद्यार्थ्याचं फिजिकल आउट ऑफ आहे, याचं 30 आहे, याचं 25 आहे, की याचं फिजिकल बिलकुलच कामाचं नाही म्हणून. ही गोष्ट तुम्हाला माहीत असते मित्रांनो. जालन्याच्या त्या मित्राने पूर्ण अधिकाऱ्यांसमोर जेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याने चॅलेंज दिलं होतं की जर 100 मीटरची माझी तुम्ही 100 मीटर घ्या तुम्ही परत, जर 16 सेकंद आला तर मी पोलीस भरती सोडून देईल, माझ्या जागी दुसरा कोणी घ्या. मी वडिलाला पण म्हणणार नाही की तुम्ही काही हे करा म्हणून, किंवा मी परत तुमच्या इथं अर्जसुद्धा टाकणार नाही, किंवा माझं 16 सेकंद आलं म्हणून माझा याच्यावर हे ऑब्जेक्शन आहे म्हणून. माझं फक्त तुम्ही एकदा 100 मीटर घ्या, आणि जर 16 सेकंद आलं तर मी कोणतीच भरती परत मारणार नाही, आणि मी घरी जाऊन शेती करीन. म्हणजे त्या विद्यार्थ्यानं एवढं चॅलेंज दिलं होतं की फक्त तंत्रज्ञानामुळे त्याला 16 सेकंदाचं ग्राउंड आलं. म्हणजे बघा, इथं एका मार्काने आपला रिझल्ट जातो, आणि इथं जर 5-5, 6-6 मार्क जर आपले कमी होणार असेल, ते पण या तंत्रज्ञानाच्या चुकीमुळे. आपली जर चुकी असली तर आपण मान्य करू शकतो की यांच्या ह्या भोंगळ कारभारामुळे जर आपला जीवनाशी खेळ होत असेल, की आपण काय मेहनत करतो, आपण विचार करतो की 1 मार्कसुद्धा आपला फिजिकलचा गेला नाही पाहिजे, आणि यांच्या मूर्खपणामुळे, यांच्या नाकर्तेपणामुळे जर आपले 6-6 मार्क कमी होत असेल, तर ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि याचा विचार व्हायला पाहिजे. जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं आहे तर त्या ऑब्जेक्शनचा त्यांनी काहीतरी म्हणजे एक दिलासादायकच निर्णय घ्यायला पाहिजे. असं नाही की बाबा तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञान चुकूच शकत नाही. भरपूर तंत्रज्ञान आहे जे चुकीचे होऊ शकतात. याचा मागही भूतकाळात याचा प्रत्यय आलेला आहे, भविष्यकाळात या गोष्टी, हे तंत्रज्ञान आहे शेवटी, याच्यामध्ये चुकी होऊ शकतात. एवढं एवढं तिकडं अंतराळात सुनीता विल्यम्सला पाठवून दिलं 8 दिवसासाठी, आज 8 महिने अडकून पडली ती. त्यांच्यासारख्या अंतराळ संस्थेमध्ये जर
प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही विचार करू शकता एका चिपमध्ये काय मोठी गोष्ट आहे. फ्रिक्वेन्सी हॅक करणं किंवा ह्या गोष्टी खूप मोठ्या काही जास्त अवघड नाही आहेत आजच्या जगामध्ये. पण ही गोष्ट यांनी मान्य करायला पाहिजे की हा बाबा तंत्रज्ञान आहे, आभाळ आहे, पाऊस आहे, याच्यामुळं फ्रिक्वेन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊन नाही कॅप्चर जर केलं, लेट कॅप्चर केलं तर होऊ शकतं. ही गोष्ट यांनी मान्य करायला पाहिजे. त्यांना डबल चान्स द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना. कारण की एका मार्कामुळे जर रिझल्ट जात असेल, तर परत भरती प्रक्रिया कधी होईल आणि परत भविष्यामध्ये पोलीस व्हायचं स्वप्न कधी पूर्ण होईल. म्हणजे ह्या विचारामध्ये भरपूर विद्यार्थी नैराश्यामध्ये जातात. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, तुमचं फिजिकल चांगलं असेल, चिपमुळे जर तुम्हाला असं वाटत असेल प्रॉब्लेम होत आहे, तर तिथेच ऑब्जेक्शन घ्या आणि याचा विरोध करा. कारण की अशा भरती प्रक्रिया परत होणार नाही. या गोष्टीमुळे जर आपलं पोलीस होण्याचं स्वप्न जर होणार असेल, पोलीस होण्याचं स्वप्न जर आपलं असं धुळीस मिळणार असेल, तर मित्रांनो याविषयी आवाज उठवणं जरुरी आहे. कारण की तुम्ही अशा सिस्टीममध्ये जात आहे, जिथं तुम्हाला आवाज उठवायचाच आहे. त्यामुळे तुमच्यावर अन्याय अगोदरच होत असेल, तर त्याविषयी आवाज उठवा. कारण की स्वतःच्या चुकीमुळे मार्क्स गेल्यानंतर ती गोष्ट वेगळी आहे. पण फक्त तंत्रज्ञानाच्या याच्याखाली नावाखाली जर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ सुरू होत असेल, तर कुठेतरी विद्यार्थ्यांनी स्वतः त्याविषयी आवाज उठवणं जरुरी आहे. कारण की तुमचं फिजिकल किती आहे हे वैयक्तिक तुम्हाला माहीत असतं. त्यामुळे त्याविषयी आवाज उठवा. 100 मीटरमध्ये पण खूप मोठा प्रॉब्लेम येते. 16-16 सेकंदपर्यंत विद्यार्थ्याचं ग्राउंड आहे, ज्याचं 12-13 सेकंद मारतात ते. तर त्यामुळे याविषयी ज्यांना ऑब्जेक्शन असेल त्यांनी जागच्या जागी ऑब्जेक्शन घ्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ फक्त त्यासाठीच बनवला होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लेखीचा अभ्यास सुरू ठेवा. तुम्हाला भले किती मार्क्स असू द्या, त्याचा तोटा होणार नाही आहे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.